कल्पनास किचनमध्ये आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज मी आपणासाठी घेऊन येत आहे मिसळ पाव। चला तर मग पाहूया मिसळ पावसाठी लागणारे साहित्य। आता प्रथम आपण पाव किलो मटकी मोड आलेली घेतलेली आहे, ती कुकरमध्ये टाकू। त्यानंतर त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकू व चवीनुसार मीठ टाकून कुकरला एक शिट्टी द्यायची। आता यासाठी लागणारा मसाला आपण पाहूया। प्रथम 2 टेबलस्पून किसलेलं खोबरं घेतलेलं आहे, 2 काळी वेलची घेतलेली आहे, 4 लवंगा, 10-12 काळी मिरी, अर्धा इंच दालचिनी, 1 स्टार फूल व 1 तेजपत्ता। त्यानंतर 1 टेबलस्पून धने घेतलेले आहे, 1 टीस्पून जिरं घेतलेलं आहे व हे 2 कांदे घेतलेले आहेत। हा सर्व मसाला भाजून आपण व्यवस्थित वाटून घेऊ। आपण सर्व गरम मसाला भाजून घेतलेला आहे। आता यामध्ये लसणाच्या 7-8 पाकळ्या घेतल्या, त्या व्यवस्थित भाजून घेतल्या व त्यावरच कांदा टाकून आपण कांदासुद्धा भाजून घेऊ। त्याचप्रमाणे 1.5 इंच आलंसुद्धा घेतलेलं आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुम्हाला सगळ्या गोष्टी व्यवस्थित कळतील। आपण कढईमध्ये 3 टेबलस्पून तेल घेतलेलं आहे, ते छान गरम झाल्यानंतर त्यामध्ये कढीपत्ता टाकायचा। कढीपत्ता तडतडल्यानंतर बारीक चिरलेला कांदा टाकायचा व तो छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचा। आपला कांदा चांगला परतून झालेला आहे। आता आपण त्यामध्ये चिरलेले टोमॅटो टाकू। आपलं टोमॅटो पण छान परतून झालेला आहे। त्यामध्ये आपण 2 टीस्पून कांदा लसूण मसाला टाकू। त्यानंतर 1 टीस्पून लाल तिखट टाकू, अर्धा टीस्पून हळद टाकू व 2 टीस्पून धने जिरे पावडर टाकू व व्यवस्थित तेल सुटेपर्यंत परतून घेऊ। आपला कांदा टोमॅटो छान परतून झालेला आहे। त्यात आपण आता वाटलेला मसाला टाकू व छान तेल सुटेपर्यंत परतून घेऊ। आपला मसाला छान परतून झालेला आहे। आता आपण त्यामध्ये मटकी टाकूया। आता आपण मटकी उकळायला ठेवलेली आहे, त्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकूया। पण प्रथम आपण मटकी शिजवताना मीठ टाकलेलं असल्यामुळे प्रमाणातच मीठ टाकावे व मटकीला छान उकळी आणून घ्यावी। चला तर मग आपली मिसळ पाव तयार झालेली आहे, ती सर्व केली आहे। आता आपण टेस्ट करून पाहूया। आपली मिसळ पाव खूपच छान झालेली आहे, टेस्ट करून पाहिली। आता तुम्ही ह्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करा। बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका। परत भेटूया नवीन रेसिपीसोबत, तोपर्यंत बाय बाय।